नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 6 फाइंड इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस। येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे, या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे। याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 5 त्यामध्ये पण आपण इनवर्स फाइंड आउट केलेला आहे, परंतु तेथे आपण ॲडजॉइंट मेथड अप्लाय केलेली आहे। ॲडजॉइंट मेथड क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण ॲडजॉइंट मेथडने इनवर्स फाइंड आउट केलेला आहे। तेथे आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे। सपोज मॅट्रिक्स ए असेल तर त्याचं इनवर्स म्हणजे 1 अपॉन त्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट आणि येथे ॲडजॉइंट त्या मॅट्रिक्सचं। हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण इनवर्स फाइंड आउट केलेला आहे। या मेथडने पण आपल्याला इनवर्स फाइंड आउट करता येईल, परंतु अजून एक मेथड आहे पहा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन। एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ही आहे ॲडजॉइंट मेथड। त्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे। एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन त्याने पण आपल्याला इनवर्स फाइंड आउट करता येते। त्यामध्ये दोन मेथड आहेत, एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरी आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। पहा, रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपल्याला ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आधी ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आय हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे। पहा, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, हा नाही करायचा, हा करायचा। आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी वापरायचा आहे। पहा, येथे आय म्हणजे काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स। जर ऑर्डर 2x2 असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स याप्रमाणे असेल, म्हणजे आयची व्हॅल्यू याप्रमाणे असेल। I2 म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 आहे, बरोबर आहे, 2x2। I3 कसं होईल, म्हणजे 3x3 ऑर्डर 1 0 0। डायगोनल एलिमेंट 1 पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजेत। पहा आता ए इंटू ए इनवर्स, सपोज मॅट्रिक्स ए आहे तर त्याचा इनवर्स म्हणजे काय, -1 पॉवर, बरोबर आहे। ए मॅट्रिक्स त्याचं इनवर्स म्हणजे -1 पॉवर। पहा, एचा पॉवर -1 म्हणजे एचं इनवर्स होईल। याला आपण असं लिहू शकतो, ए इनवर्स म्हणजे काय, 1 अपॉन ए। हा पॉवर खाली आणला तर प्लस पॉवर होईल, बरोबर आहे। याला असं लिहिता येईल आपल्याला, म्हणजे ए इनवर्स म्हणजे काय, 1 अपॉन ए। पाहू, ए इनवर्स म्हणजे 1 अपॉन ए। जर मॅट्रिक्स आणि त्याचं इनवर्स आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतला म्हणजे ए इंटू ए इनवर्स। याचा अर्थ काय होतो, ए इनवर्स, तर ती व्हॅल्यू इक्वल असते आयला, म्हणजे युनिट मॅट्रिक्सला। सपोज 3 आणि त्याचं इनवर्स म्हणजे 3चा पॉवर -1, जर हा पॉवर प्लस केला तर 1 अपॉन 3 होईल, बरोबर आहे। म्हणजे इक्वल टू काय येईल, 3 कॅन्सल होतील, 1, म्हणजे 3 आणि त्याचं इनवर्स याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, बरोबर आहे, कारण हे 3 कॅन्सल होतील, 1 आहे। म्हणजे मॅट्रिक्समध्ये हे जे आय आहे युनिट मॅट्रिक्स, त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो, ते 1 प्रमाणे काम करते। येथे जसा 1 आहे तसा मॅट्रिक्समध्ये आय म्हणजे 1 आहे। आता एखादा मॅट्रिक्स असेल, सपोज 1 2 3 4 हे मॅट्रिक्स आहे, याला जर आपण आयने मल्टिप्लाय केलं म्हणजे युनिट मॅट्रिक्सने, तर आपल्याला मॅट्रिक्स हेच मिळते, 1 2 3 4, म्हणजे 1 इंटू याप्रमाणे त्याचा अर्थ होईल। जर आपण आय म्हणजे काय, 2x2 असल्यामुळे येथे आपण हे घेणार मॅट्रिक्स 1 0 0 1। हा जर मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला हेच मॅट्रिक्स मिळणार आहे। ए इंटू ए इनवर्स ही व्हॅल्यू किती असते, आय असते। ही कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायची आहे। आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स पाहिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे मॅट्रिक्स आहे सपोज 1 2 4 5, 2x2चं घेऊ आपण, आणि आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे। तर हे 2x2 असल्यामुळे त्याचं युनिट मॅट्रिक्स पण आपण किती घेणार, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1, 2 ऑर्डर असणार घेणार, बरोबर आहे। तर आता पहा, हे मॅट्रिक्स आहे, ए आहे, बरोबर आहे। याला जर आपण आयमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे आय होईल 1 0 0 1। येथे जर एलिमेंट आणले आपण रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करून, ऑपरेशन दोन्ही साईडला
अप्लाय करणार आपण. येथे 1 आणणार, येथे 0, येथे 0, येथे 1. तर हे काय होईल? आय होईल. बरोबर आहे. आय इंटू ए इनवर्स. दोन्ही साईडला ऑपरेशन आपण केल्यामुळे इकडले एलिमेंट वेगवेगळे येतील. बरोबर आहे. तर हे मॅट्रिक्स काय मिळेल आपल्याला? इनवर्स मिळेल. इकडे आपल्याला युनिट मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. या एला आपण कन्वर्ट करणार युनिट मॅट्रिक्समध्ये. म्हणजे काय होईल? आय इंटू ए इनवर्स होईल. म्हणजे आय नाही लिहिला तरी चालेल आपण. म्हणजे आपल्याला ए इनवर्सची व्हॅल्यू इकडे जे मॅट्रिक्स मिळणार आहे ती मिळणार आहे. पहा, या मॅट्रिक्सचा इनवर्स काढायचं आपल्याला. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड अप्लाय करू. ही पण करता येईल किंवा ही पण करता येईल. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू. पहा, एक्झाममध्ये जर फक्त इनवर्स काढा आणि कोणती मेथड अप्लाय करायची असं जर मेन्शन केलेलं नसेल तर तुम्हाला जी मेथड येत आहे त्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता. ॲडजॉईंट वापरा किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. परंतु पर्टिक्युलर रो ट्रान्सफॉर्मेशन असंही विचारू शकतात किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असंही विचारू शकतात किंवा ॲडजॉईंट मेथड असंही विचारू शकतात. त्यासाठी तीनही मेथड आपल्याला येणं आवश्यक आहे. पहा, या मॅट्रिक्सचं इनवर्स फाइंड आउट करू आपण बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. त्यासाठी आपण ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय हा फॉर्म्युला अप्लाय करणार. सोल्युशन दिलेलं मॅट्रिक्स ए म्हणून कन्सिडर करू आपण. लेट ए इक्वल टू हे मॅट्रिक्स 1 2 2 -1. दिलेलं मॅट्रिक्स ए म्हणून आपण कन्सिडर केलेलं आहे. आधी आपण चेक करू याचं इनवर्स निघेल का. म्हणजे डिटर्मिनंट घेऊ आपण. 1 2 2 -1. -1 -4 होईल. हे -1 आणि -4 म्हणजे -5. -5 म्हणजे 0पेक्षा वेगळा नंबर आहे. नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 असल्यामुळे याचं इनवर्स आपल्याला काढता येईल. येथे लिहिणार देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट. आता आपण इनवर्स फाइंड आउट करू. नाऊ कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. पहा, रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला तर ए इनवर्स नंतर पाहिजे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ए इनवर्स आधी पाहिजे. ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. बरोबर आहे. एची व्हॅल्यू ही घेऊ आपण. एची व्हॅल्यू 1 2 2 -1. ए इनवर्स ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि इक्वल टू आय हे 2/2 असल्यामुळे येथे पण आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स 2/2 घेणार. म्हणजे डायगोनल एलिमेंट 1 पाहिजेत आणि नॉन डायगोनल 0 पाहिजेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स ते इकडे आणायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे मॅट्रिक्स इकडे आणल्यानंतर इकडे आय होईल. आय इंटू ए इनवर्स. म्हणजे इकडे काय होईल, एक नवीन मॅट्रिक्स मिळेल आपल्याला. येथे 1 पाहिजे, येथे 0 पाहिजे. आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन करून येथे 0 आणायचं आहे, येथे 1 आणायचं आहे आणि येथे 0 आणायचं आहे. दोन्ही साईडला इकडे जे ऑपरेशन केलं आपण त्याच वेळी इकडे पण ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे इकडे कन्वर्ट होईल आयडेंटिटी मॅट्रिक्स, परंतु इकडे वेगळंच मॅट्रिक्स तयार होईल. तीच व्हॅल्यू आपली इनवर्सची असणार आहे. पहा, सॉल्व करू. 1-2 प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर तुमच्या सर्व लक्षात येईल. खूप सोपं आहे. पहा, नॉट इक्वल टू 0. रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आधी आपल्याला इथे 1 आणायचं आहे. 1 आहे, येथे आणायची गरज नाही आहे. येथे नसेल तर आणावं लागेल. पहा, आधी येथे 0 आणणार आपण, येथे 0 आणणार, नंतर येथे 0 आणल्यानंतर येथे 1 आणणार. येथे -1 आहे, येथे +1 पाहिजे आपल्याला. नंतर येथे 0 आणणार आपण या डायरेक्शनमध्ये, असं अँटी क्लॉकवाईज रो ट्रान्सफॉर्मेशनला. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना पहा, सपोज 3 4 5 6 आहे. आधी येथे 1 आणणार, या डायरेक्शनमध्ये इकडे 0 आणणार, नंतर याप्रमाणे या डायरेक्शनमध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि रो ट्रान्सफॉर्मेशन या डायरेक्शनमध्ये. 2/2 असेल तर सोपं आहे. 3/3साठी रूल वेगळा आहे, तो तुम्हाला सांगेल. येथे 1 आहे, येथे 0 आणायचं आपल्याला. 0 कसं आणता येईल आपल्याला, येथे 2ने मल्टिप्लाय करू आणि यातून मायनस करू. बरोबर आहे. बाय R2मध्ये चेंज करू आपण. R2ला काय करू आपण, R2मधून हे 2 टाइम्स R1 मायनस करू. R2मधून 2 टाइम्स R1. देअरफॉर R1मध्ये चेंज नाही आहे, फक्त R2मध्ये चेंज आहे. R1 ॲज इट इज 1 2. R2चा एलिमेंट
ट्वाईस करून यातून मायनस करायचा म्हणजे हे 0 होईल. इथे 0 आलेला आहे. R2चा एलिमेंट -1 आहे बरोबर आहे. यातून मायनस करणार 2 टाइम्स R1चा एलिमेंट 2 आहे म्हणजे हे -1 हे -4 होतील म्हणजे हे -5 होतील. इथे लिहिणार -5. R2मध्ये चेंज केला आपण इंटू A इनवर्स आणि इक्वल टू इकडे पण R2मध्ये चेंज होईल. दोन्ही साईडला ऑपरेशन करायचं आपल्याला. R1 ॲज इट इज. R2ला काय करायचं आपल्याला R2चा एलिमेंट 0 यातून मायनस करणार 2 टाइम्स R1चा एलिमेंट 1 म्हणजे हे -2 होतील बरोबर आहे. आणि R2चा एलिमेंट 1 त्यातून -2 टाइम्स 0 म्हणजे 1 होईल. जी प्रोसेस इकडे केली तीच प्रोसेस इकडे करायची आपल्याला. पहा इकडे आपल्याला युनिट मॅट्रिक्स आणायचा आहे म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 येथे 1 पाहिजे. येथे -5 आहे. येथे 1 कधी येईल. येथे 1 आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डिवाईड करायचं आहे म्हणजे -5ला -5ने डिवाईड करावं लागेल बरोबर आहे तरच 1 येईल. R2 या रोला -5ने डिवाईड करू. पहा -5ने डिवाईड करायचं आहे म्हणजेच काय 1/-5ने मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण बाय -1/5 R2 किंवा असं लिहा R2ला -5ने डिवाईड करायचं आहे म्हणजेच काय R2ला -1/5ने मल्टिप्लाय करायचं आहे. -5ने डिवाईड करायचं आहे म्हणजे -1/5ने मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे. 5 खाली पाहिजे 5 खालीच आहे याप्रमाणे. ऑपरेशन बाय -1/5 -1/5ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे 1 येईल R2ला बरोबर आहे. देअरफॉर R1 ॲज इट इज. R1मध्ये काही चेंज नाही. R2ला याने मल्टिप्लाय केला आपण इथे 0 असल्यामुळे हे 0च होईल. पण आलेले एलिमेंट पुन्हा आपले गेले नाही पाहिजेत. येथे 0 आणलेला आहे आपण तो तसाच राहायला पाहिजे नाहीतर हे ऑपरेशन करताना हा 0 कॅन्सल झाला नाही पाहिजे म्हणजे दुसरं काही एखादा एलिमेंट तेथे आला नाही पाहिजे. या सिक्वेन्सनं केलं तरच जमते. पहा येथे 1 आणण्यासाठी कधी पण डिवाईड करायचं. पहा -5ला याने मल्टिप्लाय केल्यानंतर येथे 1 येईल आणि A इनवर्स इक्वल टू इकडे पण -5ने डिवाईड करायचं आपल्याला या सेकंड रोला. फर्स्ट रो ॲज इट इज म्हणजे हे मायनस प्लस होतील बरोबर आहे. 2/5 होईल 2/5 1 हे -1/5 होईल. हे मायनस साईन याला डिवाईड केला आपण 1ला आपण डिवाईड करणार -5ने म्हणजे -1/5. पहा हे मॅट्रिक्स आपल्याला आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे फक्त A इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला इकडलं मॅट्रिक्स मिळालं पाहिजे. 1 0 1 आलेलं आहे येथे 0 आणायचं आहे. 0 कसा आणता येईल याची डबल करू यातून मायनस करू बाय R1मध्ये चेंज करू. आता R1ला काय करू आपण R1मध्ये चेंज करू. R1च्या एलिमेंटमधून मायनस करू 2 टाइम्स R2चा एलिमेंट बरोबर आहे. हे 2 आहेत येथे 2 आणि -2 म्हणजे 0 होईल. देअरफॉर R1मध्ये चेंज आहे येथे 0 असल्यामुळे -2 टाइम्स 0 म्हणजे हे 1 होईल. हे 0 होईल. आता हे 0 सेकंड रो ॲज इट इज. हे A इनवर्स इक्वल टू R1मध्ये चेंज आहे. R1च्या एलिमेंटमधून म्हणजे 1मधून मायनस करणार 2 टाइम्स R2 2 टाइम्स R2चा एलिमेंट 2/5 बरोबर आहे. हे काय होईल 1 - 4/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 - 4 म्हणजे 1/5 होईल बरोबर आहे. हे 1/5 होईल. R1चा एलिमेंट 0 यातून मायनस करणार 2 टाइम्स हा एलिमेंट -1/5 म्हणजे हे मायनस प्लस होतील 2/5 सेकंड रो ॲज इट इज -1/5. पहा हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. इकडे आय आलेला आहे म्हणजे आयची व्हॅल्यू म्हणजे 1 प्रमाणे कन्सिडर करायची आहे म्हणजे 1 इंटू A इनवर्स काय होईल A इनवर्सच होईल. A इनवर्स इक्वल टू ही व्हॅल्यू इकडे आपल्याला एक मॅट्रिक्स मिळालेला आहे बरोबर आहे. पहा इकडे हे मॅट्रिक्स होतं परंतु आता चेंज होऊन हे झालेलं आहे. हेच आपलं इनवर्स आहे 2/5 - 1/5.
पहा याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला इनवर्स, किंवा इथे 1/5 कॉमनही काढता येईल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. लेट ए इक्वल टू, आपल्याला इनवर्स काढायचं आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. लेट ए इक्वल टू, हे मॅट्रिक्स ए म्हणून घेऊ आपण, 2 -3 -1 आणि 2. पहा या मॅट्रिक्सचं इनवर्स काढता येईल का आपल्याला, एक्झिस्ट आहे का, आधी डिटर्मिनंट काढू आपण, चेक करू याचं इनवर्स निघणार आहे की नाही. ही व्हॅल्यू कशी पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. हे 4 होतील, मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 3 होईल, बरोबर आहे. 4 - 3 म्हणजे 1, नॉट इक्वल टू 0. पहा 0 असेल, इक्वल टू 0 व्हॅल्यू आली तर इनवर्स निघत नाही, नॉट इक्वल टू 0 असेल तर इनवर्स काढता येईल. देअरफॉर इथे काय म्हणणार आपण, ए इनवर्स एक्झिस्ट. नॉट इक्वल टू 0 व्हॅल्यू येत असेल डिटर्मिनंटची तर या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स काढता येते, एक्झिस्ट. आता इनवर्स काढू आपण. कन्सिडर, इथे लिहिणार कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय, ज्याप्रमाणे 3 इंटू 3 इनवर्स इक्वल टू 1, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे मॅट्रिक्स त्याचं पुन्हा इनवर्स इक्वल टू आय. आय म्हणजे इथे 1, म्हणजे आय येथे 1 प्रमाणे काम करतो. पहा आता आपण व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर एची व्हॅल्यू आहे 2 3 -1 2. इनवर्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू आय. हे 2/2 असल्यामुळे हे पण 2/2 घेऊ आपण. डायगोनलचे एलिमेंट 1 पाहिजेत, नॉन डायगोनल 0, बरोबर आहे. आता हे सॉल्व करू. येथे आधी काय पाहिजे, येथे 1 पाहिजे, बरोबर आहे. येथे 0 पाहिजे, येथे 1 पाहिजे, येथे 0 पाहिजे. याप्रमाणे याला कन्वर्ट करायचं आपल्याला. याप्रमाणे येथे आपल्याला मॅट्रिक्स कन्वर्ट करायचं आहे. येथे 1 आला पाहिजे, येथे -1 आहे, म्हणजे 2 - 1 काय होईल, 1 होईल, बरोबर आहे. R1 मध्ये आपण R2 प्लस करू. हे प्लस केलं म्हणजे 2 - 1 इक्वल टू 1 होईल. ऑपरेशन लिहिणार आपण बाय R1ला चेंज करायचं आहे. R1 प्लस R2 करू. R1 प्लस R2. देअरफॉर ऑपरेशन कसं होईल, R1ला चेंज आहे, यामध्ये हे प्लस करू आपण. 2 प्लस करायचं म्हणजे प्लस मायनस मायनसच होईल. 2 - 1 म्हणजे 1 होईल. यामध्ये हे प्लस करू, बरोबर आहे. R1 मध्ये R2 प्लस करू. -3 + 2 म्हणजे हे -1 होईल. सेकंड रो ॲज इट इज. सेकंड रोमध्ये आपण चेंज करणार नाही आहोत. पहा सेकंड रोला आपण काहीच करणार नाही, फक्त R1 मध्ये चेंज केलेलं आहे. इथे पण R1 मध्ये चेंज होईल. R1 आणि R2 दोघांचे ॲडिशन, या 2 एलिमेंटचे ॲडिशन R1 आणि R2 1 होईल. या दोघांचे ॲडिशन 1 होईल. आणि सेकंड रो ॲज इट इज 0 1. पहा इथे 1 पाहिजे आलेला आहे. आता इथे 0 पाहिजे. 0 कधी येईल, या दोघांचे आपण ॲडिशन घेऊ, बरोबर आहे. -1 + 1 म्हणजे 0 होईल. बाय R2 मध्ये चेंज करणार. R2 मध्ये काय करणार आपण, R2 मध्ये प्लस करणार R1, बरोबर आहे. -1 + 1 0 होईल. देअरफॉर R1 ॲज इट इज 1 - 1. R2 मध्ये R1 प्लस, हे -1 + 1 म्हणजे 0 होईल. यामध्ये हे प्लस केले आपण म्हणजे 2 - 1 1 होईल. आणि ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू, इकडे पण R2 आणि R1 दोघांचे ॲडिशन, हे R1 ॲज इट इज, R2 मध्ये दोघांचे ॲडिशन 1, या दोघांची ॲडिशन केली तर 2 होईल, बरोबर आहे. पहा सिम्पल ऑपरेशन्स आहेत, तुम्हाला हे यायलाच पाहिजेत. हे जर ऑपरेशन येत नसतील तर 3/3 मॅट्रिक्स ऑर्डर असताना ते तर जमणारच नाही मग तुम्हाला. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, 1 आलेला आहे, 0 आलेला आहे, येथे 1 पाहिजे, 1 पण आलेला आहे, बरोबर आहे. येथे 0 आणतानाच येथे 1 आलेला आहे. आता येथे 0 पाहिजे फक्त आपल्याला. येथे 0 कधी येईल, या दोघांची ॲडिशन घेऊ. बाय दोघांची ॲडिशन घेऊ आपण. R1ला चेंज, R1 मध्ये काय करू आपण, R2 ॲड करू, प्लस करणार, बरोबर आहे. कारण मायनस आहे, हे प्लस मायनस केलं तर -1 - 1 येथे 2 येतील, -2 येतील. तसं नाही पाहिजे आपल्याला. -1 हे प्लस करू आपण, प्लस R2 म्हणजे काय होईल, R1ला चेंज आहे, दोघांचे ॲडिशन 1, या दोघांचे ॲडिशन येथे 0 येईल.
R2 ॲज इट इज A इनवर्स इक्वल टू R1मध्ये चेंज आहे, R1मध्ये R2 ॲड करायचा आहे म्हणजे हे 2 होईल, R1मध्ये R2 ॲड म्हणजे 3 होईल, R2 ॲज इट इज 1 आणि 2. 1001 आयमध्ये फॉर्म कन्वर्ट झालेला आहे म्हणजे याची व्हॅल्यू A इनवर्स. बरोबर आहे. हा आयचा मॅट्रिक्स आपण विचारात नाही घेतला तरी चालेल. A इनवर्स इक्वल टू व्हॅल्यू मिळत आहे 2312. पण ॲडजॉइंट मेथडने तुम्हाला हे आन्सर बरोबर आहे का नाही हे चेक करता येईल. ॲडजॉइंट मेथडचा फॉर्म्युला कसा आहे, 1 डिटर्मिनंट A. याचं डिटर्मिनंट काय होईल, हे 4 होतील, 4 आणि मायनस करणार हे 3 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. म्हणजे 1/1 आणि इंटू ॲडजॉइंट A हे 1/1 होईल, याचं डिटर्मिनंट 1 येईल. आणि ॲडजॉइंट याचं कसं ॲडजॉइंट काढतो आपण, हे एलिमेंट चेंज होतील, सारखेच असल्यामुळे तेच राहतील म्हणजे इथे काय होईल 2 आणि 2, परंतु या एलिमेंटचे साईन चेंज होतील म्हणजे इथे 3 होईल आणि इथे 1 होईल. 2312. बरोबर आहे. चेक पण करता येईल तुम्हाला ॲडजॉइंट मेथडने. क्वेश्चन नंबर 5मध्ये हे सांगितलेलं आहे. याप्रमाणे इनवर्स मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. येथे ऑर्डर 3/3 आहे. 2/2 सोपं आहे, परंतु 3/3साठी एक रूल लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला, म्हणजे काही चुकी होणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, आधी हे मॅट्रिक्स A म्हणून घेऊ आपण. लेट A इक्वल टू 0 1 2 1 2 3 3 1 1. याचं इनवर्स निघेल का आपण चेक करू. याचं मॉड घेऊ आपण डिटर्मिनंट. म्हणजे काय होईल, आधी हा नंबर प्लस घेणार आपण, हा मायनस आणि हा प्लस. बरोबर आहे. 0 असल्यामुळे नाही घेतला तरी चालेल, कारण हा एलिमेंट 0ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0च होईल. इथे -1 होईल हा, आणि -1 ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे तेवढे एलिमेंट सोडून द्यायचे, बाकीचे. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 - 9 होईल. बरोबर आहे. आणि हे +2 घेणार आपण, आणि हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 5मध्ये पण पाहिलेलं आहे आपण. 1 - 6. हे 0 होतील, हे -8 होतील, -8 हे मायनस म्हणजे +8 होतील. हे -5 इंटू 2 म्हणजे -10 होतील. म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, -2 मिळेल. बरोबर आहे. म्हणजे नॉट इक्वल टू 0 असेल तर देअरफॉर A इनवर्स एक्झिस्ट. येथे आपल्याला इनवर्सची व्हॅल्यू काढता येईल. आता कन्सिडर, आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत. कन्सिडर A इंटू A इनवर्स इक्वल टू I. याची व्हॅल्यू पुट करू आपण. A इक्वल टू 0 1 2 1 2 3 3 1 1. इनवर्स काढायचं आहे आपल्याला. A इंटू A इनवर्स इक्वल टू I. 3/3 असल्यामुळे 1 0 0 0. डायगोनल एलिमेंट 1 पाहिजेत आपल्याला, नॉन डायगोनल 0. याप्रमाणे. बरोबर आहे. A इंटू A इनवर्स इक्वल टू I. आयची व्हॅल्यू ही आहे, Aची व्हॅल्यू ही, आणि इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मॅट्रिक्स आहे त्याप्रमाणे इकडे कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. येथे 0, येथे 1 पाहिजे, येथे 0 आहे. याप्रमाणे सर्व अरेंजमेंट करून आपल्याला हे मॅट्रिक्स इकडे आणायचं आहे. ही प्रोसेस करत असताना इकडे एक नवीन मॅट्रिक्स तयार होईल. इकडे जे नवीन मॅट्रिक्स तयार होईल तेच आपलं इनवर्स असणार आहे. कारण याला जर आयमध्ये कन्वर्ट केलं, I इंटू A इनवर्स म्हणजे फक्त A इनवर्स राहील. आता आपण काय करू, आता रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर एक तुम्ही लक्षात ठेवा. सपोज येथे एलिमेंट आहेत, येथे 1 पाहिजे आपल्याला, येथे 0 पाहिजे, येथे 0 पाहिजे. बरोबर आहे. नंतर येथे 0 पाहिजे, येथे 1, येथे 0, येथे 0 0 आणि 1. याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. हे मॅट्रिक्स याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सर्वप्रथम काय करायचं, येथे जर 1 नसेल तर आधी 1 आणायचा. ऑपरेशन करा किंवा डिवाईड करा, जे सोपं असेल ते. येथे हा रो अप्लाय करू शकता किंवा हा पण रो तुम्ही अप्लाय करू शकता. येथे 1 आणण्यासाठी आधी येथे 1 आणायचा. 1 आणल्यानंतर येथे 0 आणायचा. येथे 0 आणणार. येथे 0 आणल्यानंतर हा 0 आणायचा आपल्याला.
हा 0 आणल्यानंतर हा 0 नाही आणायचा, हा 0 आणल्यानंतर 1 आणायचा, हा 1 आणल्यानंतर येथे किंवा येथे हा किंवा हा कोणताही एक एलिमेंट 0 करा. सपोज हा केला तर नंतर हा करा, नंतर यानंतर येथे 1 आणायचा आहे. पहा येथे 1 आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. सपोज येथे 5 असेल तर आपण काय करणार, येथे 5ने डिवाईड करणार, म्हणजे या रोला 5ने डिवाईड करणार. येथे फक्त डिवाईड करायचं आहे 1 आणण्यासाठी, हे लक्षात राहू द्या. आणि नंतर हा 1 आणल्यानंतर हा 0 आणायचा आहे, हा 0 आणायचा आहे. सर्व एलिमेंट येऊन जातील. सपोज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 1 2 3. आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशननं इन्व्हर्स काढायचं आहे. त्यासाठी ट्रिक कशी आहे पहा. येथे 1 आणणार तुम्ही आधी, सर्वात प्रथम हा 1 आणणार, येथे 0 आणायचा आहे. 0 कसा आणायचा आहे, आपल्याला R1च्या मदतीने आणायचा आहे. हा 0 R1, पहा येथे R1, हा 0 आपल्याला R1ची मदत घेऊन आणायचा आहे, R2ची मदत नाही घ्यायची. हा 0 आणण्यासाठी येथे पण R1ची मदत घ्यायची आहे. पहा हे दोन्ही 0 आणण्यासाठी आपल्याला पहिल्या रोचा येथे वापर करायचा आहे. पहिल्या रोच्या मदतीने आपल्याला हे 2 0 आणायचे आहेत. येथे जो 1 आणायचा आहे तो आपल्याला डिवाईड करून वगैरे नाही आणायचा, किंवा फर्स्ट कॉलम किंवा सेकंड कॉलम याप्रमाणे काही करायचं नाही आपल्याला. हा 1 आणण्यासाठी हा थर्ड रो घ्यायचा आहे आपल्याला, थर्ड रो, हे लक्षात राहू द्या. येथे 1 आणणार, नंतर आधी 1, नंतर हे दोन्ही 0 आणण्यासाठी पहिल्याच रोचा वापर करायचा आपल्याला. हे 2 0 आणल्यानंतर आपल्याला येथे R3चा वापर करायचा आहे. हा जो R3 आहे त्याच्या मदतीने येथे 1 आणायचा आहे. आधी 1 आणायचा, 1 आणल्यानंतर हा 0 आणा किंवा हा 0 आणा. येथे आणण्यासाठी आपल्याला R2 घ्यायचा आहे आणि येथे पण R2 घ्यायचा आहे. हा 0 आणण्यासाठी थर्ड रो आहे तर R2ची मदत घ्यायची आहे. हा फर्स्ट रो आहे तर येथे 0 आणण्यासाठी R2ची मदत घ्यायची आहे. 1 आणल्यानंतर नंतर येथे आपण डिवाईड करणार 1 आणण्यासाठी, परंतु येथे R3ची मदत घेणार आपण, R3, आणि हा पण 0 आणण्यासाठी R3. पहा लक्षात आलं. हे फर्स्ट म्हणजे R1, हे सेकंड म्हणजे R2 आणि थर्ड म्हणजे R3. बरोबर आहे. 0 आणण्यासाठी येथे R1ची मदत, येथे 0 आणण्यासाठी R3ची मदत. बरोबर आहे. येथे 0 आणण्यासाठी R2ची मदत घेणार आपण, परंतु येथे जो 1 आहे तो R3ने आणायचा आहे, हे लक्षात राहू द्या. येथे R1 किंवा R2 नाही घ्यायचा, येथे 1 आणण्यासाठी आपल्याला R3चा वापर करायचा आहे. पहा हे लक्षात राहू द्या. आधी 1 आणायचा, नंतर 0, नंतर हा 0, हे 2 0 आणल्यानंतर 1 आणायचा आपल्याला, हा 0 नाही आणायचा. या सिक्वेन्सने जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला तर तुमचे आलेले एलिमेंट पुन्हा वापस जाणार नाहीत. म्हणजे येथे 0 आणला तर पुन्हा हा नंबर डिस्टर्ब होणार नाही, हा 0च राहील येथे, जर तुम्ही या प्रोसेस फॉलो केल्या तर. ही सिक्वेन्स अप्लाय करा. पहा हे झालं रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर प्रोसेस वेगळी आहे. आपण या सिक्वेन्समध्ये येत आहोत. बरोबर आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला या सिक्वेन्समध्ये यायचं आहे. प्रोसेस तशीच आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला ती प्रोसेस समजून सांगेल. आत्ताच दोन्ही सांगितल्या तर काहीच लक्षात राहणार नाही. त्यासाठी आपण काय करू, 1 2 3 हे लक्षात ठेवा. हे काय आहेत, 1 2 3 सर्व 0 आणण्यासाठी. आणि येथे जो 1 आणायचा आपल्याला सेंटरमधला 1, तो R3च्या मदतीने आणायचा आहे, हे पण लक्षात राहू द्या. हे दोन्ही 0 आपण R1ने आणणार, हे दोन्ही 0 R2ने आणि हे दोन्ही 0 R3ने. परंतु सेंटरचा जो 1 आहे, सेंटरचा 1 आपल्याला R3नेच आणायचा आहे. आणि येथे जो 1 आणायचा आहे तो आपल्याला डिवाईड करून आणायचा आहे. येथे जो 1 आणायचा आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने आणा, हा रो अप्लाय करा किंवा हा रो अप्लाय करा, कोणत्याही पद्धतीने तुम्ही येथे 1 आणू शकता. येथे 1 पाहिजे. बरोबर आहे. येथे 1 आहे. आपण काय करू, हे दोन्ही रोला इंटरचेंज करू. येथे 1 आणण्यासाठी आपली चॉईस आहे, येथे 1 आणण्यासाठी. पहा येथे 1 आणण्यासाठी काही रूल नाही आहे, हा रो अप्लाय करा किंवा हा करा, काही करा, पण येथे 1 आणा. येथे 1 कसा आणता येईल, येथे 1 आहे या सेकंड रोमध्ये, आपण या रोची इंटरचेंज करू म्हणजे येथे 1 येईल. बरोबर आहे. रोला इंटरचेंज करू, फर्स्ट आणि सेकंड रोमध्ये इंटरचेंज करू आपण.
पहा आता हे इरेज करतो मी, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. पहा याप्रमाणे कन्वर्ट करायचं आहे आपल्याला हे मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स कसं आलं पाहिजे आपल्याला 1 0 0 0 1 0 0 0 1. हे डायगोनलचे एलिमेंट 1 पाहिजेत आपल्याला आणि नॉन डायगोनल 0 पाहिजेत. बरोबर आहे. येथे 1 आणण्यासाठी आपण काय करू, दोघांची अदलाबदली करू आपण या दोन रोची. बाय R1 आणि R2. R1 इंटरचेंज असेल तर डबल ॲरो असा R2. हा सेकंड रो फर्स्ट ठिकाणी आणि फर्स्ट रो सेकंड ठिकाणी, म्हणजे 1 2 3 येथे 1 2 3 होईल आणि फर्स्ट रो म्हणजे सेकंड होईल 0 1 2 आणि थर्ड रो ॲज इट इज 3 1 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू. इकडे पण तीच प्रोसेस करायची आपल्याला, दोघांची अदलाबदली. हे दोन रो इंटरचेंज 0 1 0. सेकंड रो येथे फर्स्ट होईल 0 1 0 आणि फर्स्ट रो सेकंड करणार 1 0 0. थर्ड रोमध्ये नो चेंज 0 0 1. पहा येथे 1 आणलेला आहे आपण, एक 1 आलेला आहे. बरोबर आहे. येथे 0 पाहिजे, ॲटोमॅटिक 0 पण आलेला आहे. बरोबर आहे. येथे 0 पाहिजे आपल्याला. आता येथे काय करणार आपण, R1ची मदत घेणार. विथ दी हेल्प ऑफ R1 येथे 0 आणायचं आपल्याला. बाय पहा येथे R1ची मदत पाहिजे आपल्याला, म्हणजे R1ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करू, येथे 3 होतील आणि R3मधून मायनस करू. बरोबर आहे. म्हणजे R3मध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. येथे सिंगल ॲरो फक्त R3मध्ये चेंज करणार. R3मध्ये काय करणार आपण, R3चा एलिमेंट 3 त्यातून मायनस करणार, याची ट्रिपल 3 टाइम्स R1. R3मधून 3 टाइम्स R1 मायनस केल्यानंतर येथे 0 होईल. बरोबर आहे. इकडे काही जरी झालं तरी चालेल आपल्याला. आपण जे एलिमेंट आणलेले आहेत ते आपले डिस्टर्ब होता कामा नये. पुढचे झाले तर चालतील, फक्त आपण जे आणलेत हा 1 शेवटपर्यंत आपला चेंज झाला नाही पाहिजे. हा 0 असा शेवटपर्यंत राहायला पाहिजे. आता येथे 0 आणायचं आपल्याला. या प्रोसेसने आणू आपण, या ऑपरेशनने आपण 0 आणू. देअरफॉर पहा इकडे काही झालं तरी चालेल आपल्याला. येथे फक्त आपल्याला आयची व्हॅल्यू आणायची आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचं. येथे R3मध्ये चेंज आहे, म्हणजे R1 R2 ॲज इट इज 1 2 3 0 1 2. R3मध्ये चेंज करायचं आहे. R3मध्ये मायनस 3 टाइम्स R1. R3चा एलिमेंट 3 मायनस 3 टाइम्स R1चा एलिमेंट 1. 3 मायनस 3 0 होतील. बरोबर आहे. R3चा एलिमेंट 1 त्यातून मायनस करणार 3 टाइम्स R1चा एलिमेंट 2, म्हणजे 1 मायनस हे 6, म्हणजे हे -5 होतील. बरोबर आहे. R3चा एलिमेंट येथे 1 त्यातून मायनस करणार 3 टाइम्स R1चा एलिमेंट 3 आहे, हे -9 होतील, म्हणजे 1 -9 म्हणजे हे -8 होतील, म्हणजे हा एलिमेंट -8. बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू. इकडे पण तीच प्रोसेस R3ला R1 आणि R2 ॲज इट इज 0 1 0 1 0 0. R3मध्ये मायनस करणार 3 टाइम्स R1, दोन्ही 0 आहेत म्हणजे हे 0च होईल. बरोबर आहे. R3मधून R3 0 आहे, मायनस करणार 3 टाइम्स R1, म्हणजे हे -3 होतील. R3चा एलिमेंट 1 आहे, त्यातून मायनस करणार 3 टाइम्स R1चा एलिमेंट 0 आहे, म्हणजे हे 0 होतील, फक्त 1. 1 मायनस 3 इंटू 0 0, फक्त 1. बरोबर आहे. पहा दोन्ही साईडला आपण सारखी प्रोसेस केलेली आहे. पहा हा एलिमेंट आणला, हा पण आणला, हा आणला. हे 2 0 आल्यानंतर आपल्याला इथे 1 पाहिजे. तो ॲटोमॅटिक आलेला आहे, आणायची गरज नाही. बरोबर आहे. काही एलिमेंट येत राहतील. पहा हा आला, हा आला, हा आला. आता हा किंवा हा 0 करा. 1 येथे असल्यानंतर हा किंवा हा 0 करा. पहा येथे 1 जर नसेल तर आधी आपण 1 आणला असता या 0 नंतर, परंतु असल्यामुळे आता हा 0 करू किंवा हा 0 करू. आधी हा 0 करू आपण, नंतर हा 0 करू वाटल्यास. हा 0 कधी होईल, R2च्या मदतीने. R2च्या मदतीने हा 0 करायचा आहे. हा पण एलिमेंट R2च्या मदतीने 0 करायचा आहे आपल्याला. R2ची मदत घ्यायची, याची टॉईस करू आणि यातून मायनस करू. बरोबर आहे. बाय R1मध्ये चेंज करायचं आहे. R1ला चेंज करू आपण, म्हणजे
R1च्या एलिमेंटमधून मायनस करू आपण 2 टाइम्स R2. R1चा एलिमेंट 2 आहे, त्यातून हे 2 टाइम्स मायनस केले तर हे 0 होईल. बरोबर आहे. देअरफोर R1मध्ये चेंज आहे. -2 टाइम्स R2 येथे 0 आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे येथे काही बदल होणार नाही. हा 1 हे 0 होईल. R1चा एलिमेंट 3, त्यातून मायनस करणार 2 टाइम्स R2चा एलिमेंट 2, हे -4 आणि 3 म्हणजे -1, ही व्हॅल्यू -1. हे 2 रो ॲज इट इज 0 1 2 0 -5 -8. या 2 झिरोनंतर 1 आणलेला आहे, हा 0 पण आलेला आहे. हा एलिमेंट झालेला आहे, हा पण झालेला आहे, हा पण झालेला आहे. बरोबर आहे. हा पण झाला, हा पण झाला. आता येथे काय पाहिजे? 0 पाहिजे. हे ए इनवर्स आधी हे लिहून घेऊ आपण. इथे आपण R1मध्ये चेंज केला आहे ट्वाईस R2. R1मध्ये चेंज आहे ट्वाईस R2. R1 मायनस ट्वाईस R2चा एलिमेंट 1 म्हणजे हे -2 होतील. R1 म्हणजे हे दोन्ही 0 असल्यामुळे हे 0च होईल. बरोबर आहे. नंतर हे ॲज इट इज 0 -3 आणि 1. आता येथे आपल्याला 0 आणायचा आहे. हे इरेज करतो. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ह्याच्या पुढची स्टेप करायची आपल्याला. हे इरेज करतो मी, म्हणजे स्पेस आपल्याला ॲडजस्ट होईल. R3मध्ये चेंज करायचं आपल्याला. बरोबर आहे. R3मध्ये 0 आणायचा आहे. R3 चेंजेस म्हणजे R3च्या एलिमेंटमध्ये येथे मायनस असल्यामुळे आपण प्लस करू. R3चा एलिमेंट मायनस आहे म्हणजे प्लस 5 टाइम्स R2. बरोबर आहे. देअरफोर R3मध्ये चेंज आहे. हे 2 रो ॲज इट इज 1 0 -1 0 1 2. या रोमध्ये काही चेंज नाही, फक्त R3मध्ये चेंज करायचा आहे. काय करायचं आहे? R3च्या एलिमेंटमधून R3चा एलिमेंट 0 आहे, त्यातून मायनस करणार आपण. R3च्या एलिमेंटमध्ये प्लस करणार आपण 5 टाइम्स R2. हे दोन्ही 0 असल्यामुळे हे 0च होईल. बरोबर आहे. म्हणजे हा एलिमेंट 0 येईल. नंतर काय आहे? R3चा एलिमेंट -5, त्यामध्ये प्लस करणार आपण 5 टाइम्स R2चा एलिमेंट 1. -5 + 5 हे 0 होईल. हा एलिमेंट 0 केला आपण. बरोबर आहे. नंतर येथे काय येईल? R3चा एलिमेंट -8, त्यात प्लस करणार 5 टाइम्स R1चा एलिमेंट 2. हे -8 + 10 म्हणजे हे 2 होतील. येथे लिहिणार 2 इंटू ए इनवर्स इक्वल टू. इकडे पण तीच प्रोसेस. R3मध्ये चेंज आहे. R1 आणि R2 ॲज इट इज. R3मध्ये काय करायचं आपल्याला? R3मध्ये प्लस करणार 5 टाइम्स R2. R3 0 आहे, त्यात 5 टाइम्स R2 प्लस करायचा म्हणजे हे 5 होतील. R3 0 आहे प्लस 5 टाइम्स 1 म्हणजे हे 5 होतील. बरोबर आहे. R3चा एलिमेंट -3, त्यात प्लस करणार 5 टाइम्स R2चा एलिमेंट 0 आहे म्हणजे हे 0 होतील. हे -3. R3चा एलिमेंट 1, त्यात प्लस करणार 5 टाइम्स हे 0 आहे म्हणजे हे 0 होतील. फक्त 1. पहा, फक्त दोन्ही साईडला आपण सारखेच ऑपरेशन केलेले आहेत, हे लक्षात राहू द्या. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला एलिमेंट पाहून करता येईल. हे आणल्यानंतर 1 आणलेला आपण. 1 नंतर हा एलिमेंट आणलेला आहे, नंतर हा पण आलेला आहे. बरोबर आहे. याप्रमाणे यानंतर येथे 1 आणायचं आपल्याला. येथे 1 आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? डिवाईड करायचं आहे. म्हणजे R3ला आपण 2ने डिवाईड करू. बाय R3ला 2ने डिवाईड करू म्हणजे येथे 1 येईल. बरोबर आहे. R3मध्ये चेंज आहे, त्याला 2ने डिवाईड करू. 2ने डिवाईड करायचं आहे म्हणजेच 1/2 R3 असंही लिहिता येते आपल्याला, किंवा असंही लिहा. 2ने डिवाईड करू. फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज, त्यामध्ये चेंज काही करायचा नाही आपल्याला. R3ला 2ने डिवाईड करायचं आहे. हे दोन्ही 0 असल्यामुळे हे 0च होईल. येथे 2ने डिवाईड केलं तर येथे 1 होईल. बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू. इकडे पण R3ला 2ने डिवाईड करू. हे -2 1 0 1 0 0
प्रत्येक एलिमेंटला R3च्या 2ने डिवाईड करायचं आहे. म्हणजे 5/2 होतील, -3/2 होतील, 1/2 होतील. बरोबर आहे. 2ने आपण डिवाईड केलेला आहे या एलिमेंटला. हा 1 आलेला आहे. हा येथे 0 आणि येथे 0 आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 1 2 3 म्हणजे R3ची मदत घ्यायची आहे. पहा, हे 2 0 आणण्यासाठी R3, हे 2 0 आणण्यासाठी R1, हे 2 0 आणण्यासाठी R2 आणि 1 आणण्यासाठी R3. या सिक्वेन्सने जर तुम्ही सॉल्व केला तर तुमचा आलेला एलिमेंट डिस्टर्ब होणार नाही. म्हणजे आलेला एलिमेंट पुन्हा कॅन्सल होणार नाही. नाहीतर एक एलिमेंट येईल, पुन्हा दुसरा जाईल, दुसरा येईल, असं होऊ नये. त्यासाठी या सिक्वेन्सने सॉल्व करा. आता इथे आपल्याला R3ची मदत घ्यायची आहे. या R3वरून हे 2 एलिमेंट 0 आणायचे आहेत. पण आता काय करतो? हे इरेज करतो मी. या सर्व स्टेप तुम्ही लिहून घेतलेले आहेत. हे इरेज करतो. पण आता हा एलिमेंट 0 पाहिजे आपल्याला विथ द हेल्प ऑफ R3. तो एलिमेंट R2मध्ये आहे. बाय R2ला चेंज करू आपण. R2मध्ये काय करू? याची ट्वाईस करू, यातून मायनस करू. R2 मायनस ट्वाईस R3. R3च्या मदतीने येथे 0 आणायचं आपल्याला. बरोबर आहे. R2च्या एलिमेंटमधून R3चा एलिमेंट ट्वाईस करून मायनस करायचा आहे. म्हणजे इथे 0 होईल. बरोबर आहे. R2मध्ये चेंज आहे. R1 ॲज इट इज 1 0 -1. R2मध्ये काय करायचं आहे? आलेले एलिमेंट आपले जाणार नाहीत, असंच राहील. बरोबर आहे. आलेले एलिमेंट जाणार नाहीत. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तुम्ही जर प्रोसेस ही फॉलो केली तर, फक्त वेगळा रूल वापरला तरच ते एलिमेंट जातील. हा पण आलेला आहे आपला. R2मध्ये चेंज आहे. येथे काय होईल? येथे 0 होईल. बरोबर आहे. येथे -1 आहे. सॉरी. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फक्त या स्टेप फॉलो करा. मागचे आलेले एलिमेंट ॲज इट इज लिहून घ्यायचे. कॅल्क्युलेशन येथे केलं नाही आपण, येथे पण केलेलं नाही आहे. फक्त येथे 0 लिहिलेलं आहे आपण. बरोबर आहे. कारण ते एलिमेंट कॅन्सल होत नाहीत. प्रोसेस फॉलो केल्यामुळे ते आलेले एलिमेंट आपले डिस्टर्ब झालेले नाहीत. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही पडली आपल्याला. इक्वल टू R2मध्ये चेंज आहे. R1 ॲज इट इज -2 1 आणि 0. R2मध्ये ट्वाईस R3. R2चा एलिमेंट यातून मायनस करणार ट्वाईस R3 म्हणजे ट्वाईस R3चा एलिमेंट 5/2 आहे. 5/2 हे 2 2 कॅन्सल होतील. म्हणजे 1 - 5 म्हणजे हे काय होतील? 1 - 5 म्हणजे 4 होतील. -4 येथे येतील -4. नंतर R2चा एलिमेंट 0 यातून मायनस करणार आपण ट्वाईस R3. ट्वाईस R3चा एलिमेंट -3/2 आहे. हे मायनस मायनस प्लस होतील. बरोबर आहे. हे 2 2 कॅन्सल होतील म्हणजे +3. हा एलिमेंट 3 येईल. R2चा एलिमेंट 0 यात मायनस करणार आपण 2 टाइम्स R3चा एलिमेंट हाफ. हे 2 2 कॅन्सल होतील म्हणजे -1. येथे येईल -1. आणि थर्ड ॲज इट इज, थर्ड रो ॲज इट इज 5/2 -3/2 आणि 1/2. येथे 0 पाहिजे. येथे 0 कसा आणता येईल आपल्याला? बाय R3. R3च्या मदतीने 0 आणायचा. दोघांची अल्टरनेट करायचं नाही, इंटरचेंज करायचं नाही. हे जर इंटरचेंज केलं तुम्ही, येथे 0 येईल परंतु -1 येथे येईल. म्हणजे आलेला एलिमेंट आपला पुन्हा गायब होऊन जाईल. त्यासाठी रूल फॉलो करा. हा 0 आणण्यासाठी आपल्याला R3ची मदत घ्यायची आहे. बाय दोघांची ॲडिशन करू. बाय R1ला चेंज करू. R1मध्ये R3 प्लस करू आपण. इथे मायनस असल्यामुळे हा एलिमेंट प्लस करावा लागेल. बरोबर आहे. देअरफॉर R1मध्ये R3 प्लस करू. या दोघांची ॲडिशन केली 1च होईल. या दोघांची ॲडिशन 0च होईल. या दोघांची ॲडिशन केली तर हा 0 होईल. बाकी ॲज इट इज 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स इक्वल टू R1मध्ये चेंज आहे. R1 आणि R3 दोघांची ॲडिशन करायची आपल्याला. R1 आणि R3 -2 यामध्ये ॲड करणार 5/2 म्हणजे काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन हे -4 होतील प्लस
5/2 म्हणजे हे 1/2 होतील, बरोबर आहे, 1/2. नंतर या दोघांचे ॲडिशन, 1 ॲडिशन आहे परंतु हे मायनस असल्यामुळे 3/2 म्हणजे 2 - 3/2 होईल, म्हणजे -1/2. या दोघांचे ॲडिशन म्हणजे 0 + हाफ म्हणजे फक्त हाफ होईल. आणि हे 2 रो ॲज इट इज, फक्त R1मध्ये आपण चेंज केला, बरोबर आहे, -3/2 आणि येथे 1/2. पहा याप्रमाणे आन्सर मिळणार आहे. तुम्ही कॉमनही काढू शकता. येथे कॉमन काय काढता येईल, 1/2 कॉमन काढता येतील, याची व्हॅल्यू फक्त A इनवर्स. देअरफोर A इनवर्स इक्वल टू, इकडे काय करू आपण, हाफ कॉमन काढू. जर हाफ कॉमन काढला आपण तर इथे 1 होईल. हाफ कॉमन काढल्यामुळे इथे -1 होईल, येथे 1 होईल. हाफ कॉमन काढलेले आहेत, बरोबर आहे. हे -4 याचे हाफ कॉमन काढले म्हणजे याला आपण डिवाईड केलेलं आहे 1/2ने, बरोबर आहे. हे 2 वर जातील म्हणजे -8, येथे -8 म्हणजे 3 आणि 2 6 होतील हे, बरोबर आहे. त्याप्रमाणे 1 आहे त्याला डिवाईड करायचं आहे हाफने, डिवाईड करायचं आहे हाफने, पहा डिवाईड करणार हाफने म्हणजे हे 2 वर जातील, -2 होईल. फक्त आपण हाफ कॉमन काढलेला आहे. हाफ कॉमन काढल्यामुळे येथे काय होईल, म्हणजे या नंबरला हाफने आपण डिवाईड करत आहोत, 5 राहतील, येथे -3 राहतील आणि येथे हाफ कॉमन काढलेला आहे म्हणजे येथे 1 होईल. ½ म्हणजे 1. पहा याप्रमाणे आपल्याला इनवर्सची व्हॅल्यू मिळत आहे. टेक्स्टबुकमध्ये आन्सर हे चुकीचं दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 4th सब क्वेश्चन 3/3 ऑर्डर आहे. सोल्युशन, याचा आपल्याला इनवर्स काढायचा आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन असेल, रो ट्रान्सफॉर्मेशन इनवर्स जर काढायचं असेल किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, येथे आपण फॉर्म्युला अप्लाय करणार A × A इनवर्स. दोन्ही मेथडने आपल्याला इनवर्स काढण्यासाठी आधी एक्झिस्ट होते का हे आपण डिटर्मिनंट काढून चेक करणार. जर एक्झिस्ट होत असेल आणि रो ट्रान्सफॉर्मेशनने जर आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार, A × A इनवर्स इक्वल टू I. जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आपण A इनवर्स × A इक्वल टू I असं लिहिणार. हे एक लक्षात राहू द्या. येथे आपण काय करतो, 1 0 0 0 0 1, सॉरी येथे 1 येथे 0 0 0 1. येथे आपण रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी हा 1 आपण आपल्या मनाने ॲडजस्ट करतो, बरोबर आहे. कोणत्याही पद्धतीने या दोघांची मदत घेऊन आणता येईल, कोणत्याही पद्धतीने येथे 1 आणणार आधी आपण, येथे 1 आणला आपण आधी. नंतर हे 2 0 कसे आणणार आपण, R1च्या मदतीने, येथे R1 येथे पण R1, हे 2 0 R2, हे 2 0 R3 यांची मदत घेणार आपण. परंतु या 1ला R3च्या मदतीने आणायचं आहे, हे लक्षात राहू द्या. हे एलिमेंट याप्रमाणे आणायचे आहेत आपल्याला आणि हा एलिमेंट डिवाईड करून आणायचा आहे. येथे जर कोणता एखादा नंबर असेल त्याच नंबरला त्याने डिवाईड करायचं म्हणजे येथे 1 येईल, बरोबर आहे. ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी. जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पहा या सिक्वेन्समध्ये जात आहोत आपण अँटी क्लॉकवाईज. रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आपण कॉलमचे एलिमेंट 0 करतो, बरोबर आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आधी आपण काय करणार, रोचे एलिमेंट 0 करणार. पहा 1 0 0 0 1 0 0 0 1 असेल. या सिक्वेन्समध्ये येत आहोत, हा एलिमेंट हा एलिमेंट हा एलिमेंट, हे 2 एलिमेंट 0 आणले आपण की नंतर येथे 1 आणणार आधी आपण. हा 1 आणल्यानंतर हा एलिमेंट आधी करू शकता किंवा हा एलिमेंट आधी, हे 2 0 आणायचे. हे 2 0 आणल्यानंतर येथे 1 आपण डिवाईड करून आणणार, नंतर हे 2 0 आणायचे बाय R3 याप्रमाणे. हे वाटल्यास रफमध्ये तुम्ही लिहून घ्या लक्षात राहण्यासाठी, हे फॉलो करा तुम्ही. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आपल्याला पहा या डायरेक्शनमध्ये जायचं आहे. रो ट्रान्सफॉर्मेशनला आपण या डायरेक्शनमध्ये येतो, बरोबर आहे.
कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला या डायरेक्शनमध्ये आधी येथे 1 आणणार आपण, तुमच्या चॉईसने येथे 1 आणा, कोणाचाही वापर करा इथे, पण येथे 1 आणा, बरोबर आहे. नंतर येथे आपण 0 आणणार, येथे 0 आणणार, येथे 0 आणणार, हे 2 0 आणणार, हा 0 नंतर हा 0. हे 2 0 आणण्यासाठी आपण C1ची मदत घेणार. C1 हे 2 0 आणल्यानंतर येथे 1 आणणार आपण, परंतु 1 आणताना C3ची मदत घेणार आपण. या 1साठी C3, हे 2 0 आणल्यानंतर 1 आणणार आपण, हा 0 नाही आणायचा, हा 0 नंतर आणायचा आपल्याला. नंतर मग हे 2 0 आणणार आपण, हे 2 0 C2च्या मदतीने आणणार आपण. कॉलम 2 C2 आणि C2. हे 2 0 आणल्यानंतर आपण 1 डिवाईड करून आणणार आणि नंतर हे 2 0 आणणार आपण C3च्या मदतीने. C3 आणि C3, नंतर हे 2 0. पहा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन एखादा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण हे व्यवस्थित समजून घेऊ. हा प्रॉब्लेम सॉल्व करू. सोल्युशन लेट A इक्वल टू, हे मॅट्रिक्स A म्हणून कन्सिडर करू, 2 0 -1 5 1 0 0 1 3. आधी इन्व्हर्स निघेल का आपण चेक करू. डिटर्मिनंट इक्वल टू, पहा 2 हा नंबर प्लसमध्ये, हा मायनस घेणार, म्हणजे या नंबरला मायनसने मल्टिप्लाय करणार, या नंबरला प्लसने मल्टिप्लाय करणार. पहा प्लस आहे नंबर हा, येथे प्लस म्हणजे 2, हे 3 होतील आणि -0, बरोबर आहे. नंतर हे -0 असल्यामुळे हे नाही लिहिलं तरी चालेल. पहा 0 घेतला तर हे काय होईल, 15 होतील, -0 हे पण 0च होऊन जातील, -1 तर हे 5 -0 काय होईल व्हॅल्यू, हे 3 होतील, 3 × 2 6 होतील, हे 0 आहेत, एवढी टर्म 0 होईल, हे -5 होतील, म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 1. नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0 असल्यामुळे A इन्व्हर्स एक्झिस्ट, येथे A इन्व्हर्स एक्झिस्ट. काढू मग A इन्व्हर्स. कन्सिडर A इंटू A इन्व्हर्स इक्वल टू I. फॉर्म्युला लिहिणं आवश्यक आहे. A इंटू A इन्व्हर्स इक्वल टू I. याची व्हॅल्यू ही पुट करू. A काय आहे, 2 0 -1 5 1 0 0 1 3. A इन्व्हर्स काढायची व्हॅल्यू इक्वल टू I. 3/3 असल्यामुळे येथे पण 3/3 ऑर्डर घेणार आपण याप्रमाणे. याप्रमाणे हे मॅट्रिक्स येथे आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे A इन्व्हर्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, बरोबर आहे. येथे 1 पाहिजे, येथे 1 कसा येईल, 2 ने डिवाईड करून 1 आणता येईल, परंतु येथे -½ होईल, कॅल्क्युलेशनला अजून अवघड होईल आपल्याला. येथे 1 येण्यासाठी आपण काय करू, येथे 6 असतील, येथे 5 आहेत, येथे जर 6 असेल तर दोघांची सबट्रॅक्शन केली तर 6 - 5 1 येईल, बरोबर आहे. येथे 6 पाहिजे आपल्याला, म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करू R1ला आणि त्यातून मायनस करू R2, म्हणजे 6 - 5 1 होईल, बरोबर आहे. ऑपरेशन कोणतं घेऊ आपण, बाय R1ला चेंज करू आपण. R1मध्ये काय करू, R1ला 3 ने मल्टिप्लाय करू, 3R1, त्यामध्ये मायनस करू R2. देअरफॉर 3 ने मल्टिप्लाय करू आणि त्यातून हा मायनस करू. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 6 होतील आणि -5 म्हणजे 1. 3 ने मल्टिप्लाय करू 0, त्यातून हे मायनस करू म्हणजे -1. 3 ने मल्टिप्लाय करू, त्यातून हे मायनस करू, 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे -3 आणि हे 0च आहेत म्हणजे -3. सेकंड आणि थर्ड ॲज इट इज, 5 1 0 0 1 3 इंटू A इन्व्हर्स इक्वल टू, इकडे पण तीच प्रोसेस, याला 3 ने मल्टिप्लाय करू, त्यातून हा मायनस करू. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3 होतील, 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 0 होतील, परंतु मायनस केल्यामुळे हे -1 होईल. हे दोन्ही 0 असल्यामुळे हे पण 0च होईल. सेकंड आणि थर्ड ॲज इट इज, 0 1 0 0 0 1.
पहा इथे 1 आलेला आहे, येथे 0 आणण्यासाठी आपण R1ची मदत घेणार, बरोबर आहे. बाय आता R2 मध्ये चेंज करायचं आपल्याला. R2 मध्ये काय करू आपण, म्हणजे R2 मधून मायनस करू 5 टाइम्स R1, बरोबर आहे. R2 मधून मायनस करू 5 टाइम्स R1 म्हणजे इथे 0 येईल. देअरफॉर R2 मध्ये चेंज आहे, हे फर्स्ट रो ॲज इट इज, हे 0 होतील. 1 मायनस 5 टाइम्स मायनस 1 म्हणजे हे मायनस 5 होतील. 1 हे मायनस मायनस प्लस होतील, 1 प्लस 5 म्हणजे 6 होतील, बरोबर आहे. R2चा एलिमेंट 0 आहे, त्यातून मायनस करणार 5 टाइम्स, हा एलिमेंट -3 आहे म्हणजे मायनस मायनस प्लस 15 होतील, येथे 15. आणि हा रो ॲज इट इज 0 1 3 ए इनवर्स इक्वल टू R2 मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज 3 -1 0. R2 मधून -5 R1, 0 -5 R1 म्हणजे हे -15 होतील. या एलिमेंटमधून म्हणजे 1 -5 -1 हे 1 प्लस 5 म्हणजे 6 होतील, हे 0s होतील. आणि हे 0 0 1, हे 2 0 आणल्यानंतर येथे 1 आणायचं आहे आपल्याला. येथे 1 आणायचं आहे, परंतु R3च्या मदतीने आणायचं आहे. पण R3ची मदत घ्यायची आपल्याला हा 1 आणण्यासाठी. येथे 6 आहे आणि येथे 1 आहे, R3 मध्ये 1 आहे, बरोबर आहे. येथे 1 कधी येईल, येथे 5 पाहिजे आपल्याला, म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन केली तर 1 येईल, बरोबर आहे. येथे 5 ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे R2च्या एलिमेंटमधून मायनस करू 5 टाइम्स R3, R2 -5 R3 असं केलं तर येथे 1 येईल, बरोबर आहे. R2 -5 R3 असं जर केलं आपण तर येथे 1 होईल. हे ऑपरेशन लिहिणार आपण. बाय R2 मध्ये चेंज करायचं आपल्याला. R2चा एलिमेंट 6 आहे, म्हणजे मायनस करू आपण 5 टाइम्स R3, कारण हा एलिमेंट 1 आणण्यासाठी आपल्याला R3ची मदत घ्यायची आहे, बरोबर आहे. देअरफॉर R2 मध्ये चेंज आहे, फर्स्ट ॲज इट इज, म्हणजे इथे काय होईल, आता हे 0 0च आहे, इथे काय होईल 1 येईल. R2 मध्ये चेंज आहे, R2चा एलिमेंट 15, त्यात मायनस करणार 5 टाइम्स R3चा एलिमेंट 3, या दोघांची सबट्रॅक्शन होईल, बरोबर आहे. हे 5 टाइम्स 15 होतील आणि हे 15 म्हणजे 15, हे -15 म्हणजे हे 0 होतील. हे आता इथे 0 येतील, बरोबर आहे. आणि हा रो ॲज इट इज 0 1 3, पुढचा एक 0 ॲटोमॅटिक आलेला आहे, इंटू ए इनवर्स इक्वल टू R2 मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज 3 -1 आणि 0. R2 मध्ये चेंज हे याप्रमाणे करायचं आहे. R2च्या एलिमेंटमधून -5 टाइम्स R3 0 आहे, म्हणजे R2चा एलिमेंट हाच राहील. येथे 0 असल्यामुळे हा एलिमेंट हाच राहील. हा एलिमेंट R2चा, त्यातून -5 टाइम्स म्हणजे येथे -5 होतील, हे 0 0 1. R3 मध्ये नो चेंज. पहा याप्रमाणे. आता येथे आपल्याला काय पाहिजे, 1 पाहिजे. 1 कसा आणता येईल आपल्याला, 3 ने डिवाईड करू किंवा 1/3 ने मल्टिप्लाय करू. आता हे इरेज करतो मी, याच्यापुढे आपण कंटिन्यू, याच्यापुढे कंटिन्यू आपण इकडे लिहिणार आहोत. पहा येथे 1 आलेला आहे. पहा येथे 1 आणल्यानंतर येथे आणि येथे 0 आणायचे आहेत आपल्याला. येथे 0 कसे आणता येईल आपल्याला, बाय R2. येथे R2ची मदत घेणार आपण हे 2 0 आणण्यासाठी. बाय, पहा पुढची स्टेप, बाय आता R1 हा किंवा हा कोणताही आणा, परंतु आधी 1 आणल्यानंतर आणायची आपल्या 0. R1ला चेंज करू. R1 मध्ये इथे R2 वापरायचं आहे आपल्याला. R1 मध्ये R2 प्लस करू आपण, म्हणजे 0 होईल, म्हणजे हा 0 होईल, बरोबर आहे. R1 प्लस R2. R1 मध्ये हे दोन्ही ॲड केले तर हे 1 होईल,
हे दोन्ही ॲड केले तर इथे 0 होईल, हे दोन्ही ॲड केले तर -3 होईल. सेकंड आणि थर्ड रो ॲज इट इज 0 1 0 0 1 3 इंटू ए इनवर्स इक्वल टू, इकडे आपण या दोघांची ॲडिशन करणार. आपण हे -12 होतील ॲडिशन केल्यानंतर, -12 या दोघांची ॲडिशन केल्यानंतर 5 होतील आणि या दोघांची ॲडिशन R1 आणि R2 -5. सेकंड रो ॲज इट इज -15 6 -5 आणि येथे 0 0 1 थर्ड रो ॲज इट इज. हा एलिमेंट आणलेला आहे, हे 2 0 आणल्यानंतर 1 आलेला आहे, हा पण एलिमेंट आलेला आहे. आता हा 0 आणायचा आहे आपल्याला. हा एलिमेंट 0 कसा आणता येईल आपल्याला? बाय R2. येथे R2 वापरणार आपण, चेंज करणार R3मध्ये, बाय R3ला चेंज करू आपण, R3मधून R2 मायनस करू, 1 - 1 0 होईल. बरोबर आहे. 1 0 -3 0 1 0. R3मध्ये चेंज आहे, दोन्ही रो ॲज इट इज लिहिलेले आहेत आपण, त्या रोला काहीच करायचं नाही. चेंज ज्या रोमध्ये आहे त्याच रोला चेंज करायचं आहे, बाकीचे ॲज इट इज. R3 - R2 या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 0च होईल. आलेला एलिमेंट आपला डिस्टर्ब होत नाही आहे, तो तेथेच राहत आहे. बरोबर आहे. दोघांची जरी सबट्रॅक्शन केली तर हे 0च होईल. या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्या इथे 0 येईल आणि 0 आणायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. आणि या दोघांची सबट्रॅक्शन केली आपण, R3 - R2 3 - 0 म्हणजे इथे 3च होईल. जे एलिमेंट आणलेले आहेत ते पुन्हा डिस्टर्ब झाले नाही पाहिजे. पुढचे झाले तर चालतेत, परंतु आणलेले पुन्हा कॅन्सल झाले नाही पाहिजे. R3मध्ये चेंज आहे, R3 - R2 या दोघांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. यामधून हा मायनस करायचा आहे, हे ॲज इट इज. -6 -5 यातून हा मायनस म्हणजे -15, यातून हा मायनस म्हणजे -6, यातून हा मायनस म्हणजे 1 -5. बरोबर आहे. यातून हा मायनस करायचा आहे म्हणजे 1 -5 म्हणजे 1 + 6 1 + 5 म्हणजे हे 6 होतील. आता याच्या पुढे हे इरेज करतो. एवढे एलिमेंट आपल्याला आलेले आहेत. बरोबर आहे. हे एलिमेंट आलेले आहेत. येथे आपल्याला काय पाहिजे? येथे आपल्याला आता 1 पाहिजे. 1 येण्यासाठी 3ला 3ने डिवाईड करू, बाय R3ला 3ने डिवाईड करू. 3ने डिवाईड करायचं आहे म्हणजे 1/3ने मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. 1/3 R3 म्हणजे R3ला आपण 3ने डिवाईड करणार तर इथे 1 होईल. R3मध्ये चेंज आहे, हे 2 रो ॲज इट इज 1 0 -3 0 1 0 0 0. आता इथे 1 होईल 3ने डिवाईड केल्यामुळे. थर्ड रोला जरी आपण 3ने डिवाईड केलं तरी आलेले एलिमेंट आपले 0च राहत आहेत. बरोबर आहे. काही बदल होत नाही आणि जो एलिमेंट आपल्याला चेंज करायचा आहे तोच होत आहे. इथे 1 येईल. आता 3/3 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू, या साईडला आपण R3ला 3ने डिवाईड करू. फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज -12 5 -5 -15 6 -5. 3ने डिवाईड केलं तर हे -5 होतील. 3ने डिवाईड केल्यामुळे हे -2 होतील आणि इथे 3ने डिवाईड केलं तर हे +2 होतील. काय पाहिजे आपल्याला? येथे 0 पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. येथे 0 कसा आणायचा? R3, येथे 0 R1, येथे 0 R2, येथे 0 R3. येथे 0 आणायचा आपल्याला. R3ची मदत घ्यायची आपल्याला. R3ची या दोघांचा विचार करायचा आपल्याला. बाय R1ला चेंज करायचा आहे. R1चा एलिमेंट त्यामध्ये हा मायनस आहे म्हणजे प्लस करणार आपण 3 टाइम्स R3.
हे -3 प्लस हे 3 आणि हा एलिमेंट 1 म्हणजे हे 0 होतील, बरोबर आहे. म्हणजे ऑपरेशन आपलं याप्रमाणे येणार आहे. R1मध्ये चेंज आहे 3 टाइम्स R3 म्हणजे हे 1 होईल, हे 0च होईल, बरोबर आहे. हे आता 0 होईल. बाकी हे 2 रो ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू R1 आणि 3 टाइम्स R3 या दोघांची R1चा एलिमेंट 12 यात प्लस करणार 3 टाइम्स R3 म्हणजे -5. काय होईल, हे 12 हे -15 होतील म्हणजे हे -3 होतील, बरोबर आहे. -3 R1चा एलिमेंट 5 प्लस 3 टाइम्स R3चा एलिमेंट -2 हे 5 -6 म्हणजे हे -1 होतील. R1चा एलिमेंट -5 यामध्ये प्लस करणार आपण 3 टाइम्स R3चा एलिमेंट 2 हे 6 होतील, 6 - 5 म्हणजे 1, बरोबर आहे. आणि बाकीचे रो ॲज इट इज, फक्त R1मध्ये चेंज केला आपण. याला आपण आयमध्ये कन्वर्ट केलेला आहे, आय इंटू ए इनवर्स. हा आय नाही लिहिला तरी चालेल आपण, म्हणजे ए इनवर्सची व्हॅल्यू एवढी आहे, बरोबर आहे. हे मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 प्रमाणे काम करते. ज्याप्रमाणे 1 आपला असतो, मल्टिप्लिकेशन केलं तरी काही बदल होत नाही, त्याप्रमाणे या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केल्यामुळे काही बदल होत नाही, त्याची व्हॅल्यू तीच राहते. म्हणजे ए इनवर्स इक्वल टू ही व्हॅल्यू -3 -1 1 -15 6 -5 -5 -2 आणि 2. याप्रमाणे आपल्याला इनवर्स व्हॅल्यू मिळणार आहे. एकदा चेक करू आपण बरोबर आहे का. 3 -1 1 +3 आहे, आपला -3 आलेला आहे. -15 6 -5 बाकी सर्व एलिमेंट बरोबर आहेत, फक्त इथे -3 आहे. टेक्स्टबुकमध्ये आन्सरमध्ये +3 आहे. इथे आपण R3 - R2 केलेला आहे. R3मधून R2 मायनस केल्यानंतर इथे 0 -15 0 -15 म्हणजे हे काय होतील, +15 होतील, बरोबर आहे. +15 होतील. इथे आन्सर +15 पाहिजे, इथे साईन मायनस येणार नाही आहे. +15 नंतर ऑपरेशन केलेलं आपण R3ला 3ने डिवाईड केलेलं आहे. इथे 3ने डिवाईड केल्यानंतर हे +5 होतील, -5 येणार नाहीत, +5 बाकी बरोबर आहे. आता R1मध्ये चेंज करायचं आहे. R1 + thrice R3 R1 + thrice R3 हे -12 आहेत, सॉरी हे -12 आहेत, बरोबर आहे. R1 + 3 R3 R1 -12 + 3 R3 म्हणजे 5 हे काय होतील, -12 + 15 म्हणजे हे काय होतील, +3 होतील. आपण -3 लिहिलेलं आहे, हे +3 याप्रमाणे येतील. हे +3 म्हणजे येथे +3 येतील, बरोबर आहे. याप्रमाणे टेक्स्टबुकमध्ये आन्सर आहे. 0मधून -15 केल्यानंतर 0मधून -15 केल्यानंतर हे +15 होतील, परंतु आपण -15 लिहिले होते, त्यामुळे प्रॉब्लेम आला होता. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.